नमस्कार मित्रांनो, सरकारकडून सर्वसामान्यांना नववर्षाची मोठी भेट. सिलेंडरच्या दरात मोठी कपात. कसे आहेत नवीन दर? मित्रांनो, महाभरारी परिवाराकडून आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख, समृद्धी व भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. चला तर मग बघू काय आहे नवीन. आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. 2024चा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना एक मोठी भेट मिळाली आहे. ती म्हणजे तेल कंपन्यांनी आज LPG गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर हे चालू वर्ष निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. या चालू वर्षात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. शिवाय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील राहणार आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल-मे 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. यामुळे केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत. याच निर्णयाचा एक भाग म्हणून नुकत्याच काही महिन्यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा मोठा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. याशिवाय उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गॅस सिलेंडरच्या सबसिडीत 100 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. आधी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडरसाठी 200 रुपयांची सबसिडी मिळत होती. मात्र ही सबसिडी 300 रुपयांची झाली आहे. एकंदरीत आता देशात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती म्हणजे 19 किलो गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. कंपन्यांनी या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 1.5 रुपयाची कपात केली आहे. या अंशतः दर कपातीमुळे थोडासा सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. दरम्यान तेल कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी आज 1 जानेवारी 2024 पासूनच होणार आहे. तथापि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती जैसे ते राहणार आहेत. यामुळे या निर्णयाचा सर्वसामान्यांना थेट फायदा मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र अप्रत्यक्षरित्या या निर्णयाचा देखील सामान्यांना दिलासा मिळू शकतो. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.